नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पैसा न टिकणे किंवा बरकत न होण्यामागे काही मुख्य दोष किंवा चुका असतात, ज्याला आपण साधारण समजून पुढे जातो. आपण घरात किंवा आपल्या वागण्यात अशा छोट्या छोट्या काही चुका करतो आणि त्यामुळे घरात पैसा येत नाही, पैसा बरकत येत नाही. जर तुम्हालाही आर्थिक चणचण भासत असेल, तुमच्या घरातही पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा पैसा बरकत येत नसेल, तर तुम्ही सुद्धा या चुका करत आहेत का एकदा तपासून बघा. नकळत कोणी जाणून बुजून या चुका करत नाही. जर नकळत तुमच्याकडून या चुका होत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. घराचे मुख्य द्वार हे सकारात्मक ऊर्जेचे आणि लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. जर मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना कर्र असा आवाज येणे किंवा दरवाजा अस्वच्छ असणे, रोज सकाळी उठल्यावर दरवाजावर पाणी न शिंपडणे किंवा दरवाजासमोर पुसून न घेणे, उंबरट्याची पूजा न करणे किंवा उंबरटा तसाच पारुसा ठेवणे, अशामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. लक्ष्मी ज्या घरात प्रवेश करत नाही, त्या घरात पैशाची अडचण भासू लागते. दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. प्रवेशद्वारासमोर कचरा कुंडी किंवा चप्पल ठेवू नये. मुख्य द्वारावर ओम किंवा स्वस्तिक लावावे, हे शुभ मानले जाते. त्याचबरोबर मुख्य दरवाजाची म्हणजे उंबरट्याची रोज पूजा करावी. यामुळे लक्ष्मी घरात आकर्षित होते, कारण उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास असतो. तर मंडळी, घरात बरकत हवी असेल तर चौकटीची रोज पूजा करावी. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची आणि लक्ष्मीची दिशा मानली जाते, तर ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते. या दिशांना जड वस्तू ठेवणे, कचरा साठवून ठेवणे, शौचालय बनवणे किंवा बाथरूम बनवणे, अडगळीची खोली बनवणे किंवा तिथे बिनाकामाच्या वस्तू ठेवणे. जर ईशान्य दिशेला अशा बिनाकामाच्या वस्तू ठेवलेल्या असतील तर घरात बरकत येत नाही, पैसा टिकत नाही. घराचा उत्तर आणि ईशान्य भाग नेहमी रिकामा, हलका आणि स्वच्छ ठेवावा. जिथे पाणी साठवण्याची जागा किंवा कारंजे असणे आर्थिक वृद्धीसाठी शुभ मानले जाते. घरातील पाईपमधून किंवा नळामधून पाणी टिपटिप गळत असेल तर हे धनहानीचे लक्षण मानले जाते. त्या टिपटिप पाण्याप्रमाणे आपला पैसाही तसाच खर्च होऊ लागतो. शास्त्रानुसार नळातून पाणी गळणे म्हणजे घरातून पैसा वाहून जाण्यासारखे आहे. यामुळे विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो. गळणारे नळ त्वरित दुरुस्त करावे. यामुळे घरातील खर्च होणारा पैसा. स्वयंपाकघर हे अग्नीचे पोषण केंद्र मानले जाते. दक्षिण, पश्चिम, नैऋत्य किंवा उत्तर दिशेला मुख करून कधीही स्वयंपाक करू नका. जर तुम्ही या दिशेला मुख करून स्वयंपाक करत असाल तर घरात पैसा टिकत नाही, पैसा बरकत देत नाही. या दिशेला स्वयंपाकघर असणे किंवा रात्रीची उष्टी भांडी तशीच सिंकमध्ये ठेवणे, यामुळे घरातील बरकत थांबू लागते. स्वयंपाकघर नेहमी आग्नेय दिशेला असावे आणि स्वयंपाक करणाऱ्याचे मुख नेहमी पूर्व दिशेला असावे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे आणि उष्टी भांडी घासून ठेवावी, अन्यथा घरात गरिबी येऊ लागते. घरात गरिबी आल्यावर पैशाच्या अडचणी निर्माण होतात. तिजोरी दक्षिण दिशेला तोंड करून उघडणे. जर तुम्ही उत्तर भिंतीला तिजोरी ठेवलेली असेल तर ती दक्षिण दिशेला उघडू लागते. यामुळे घरात पैसा टिकत नाही, पैसा बरकत येत नाही. पैशाचे कपाट किंवा तिजोरी अशा प्रकारे ठेवा की उघडताना तिचे तोंड उत्तर दिशेला असेल. उत्तरेला कुबेराचा वास असल्याने तिथे धन टिकून राहते. तिजोरी नेहमी दक्षिण भिंतीला ठेवावी. भिंतीत आणि तिजोरीमध्ये 2 इंचाचा अंतर असावा. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका. त्यात थोडेसे तरी पैसे ठेवावे आणि गोमती चक्र ठेवावे. यामुळे पैसा टिकू लागतो. घरातील स्वच्छता आणि प्रकाश. घराच्या कोपऱ्यात जळमटे असणे किंवा घरात अंधार नेहमी ठेवणे, यामुळे घरातील पैशावर प्रभाव पडतो. संध्याकाळच्या वेळी घरात एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा अवश्य लावला पाहिजे. घरात बंद पडलेली घड्याळ, तुटलेल्या काचा ठेवू नये, यामुळे प्रगती थांबू लागते.
झाडं आणि वनस्पती. घरात काटेरी झाडं चुकूनही ठेवू नका. ज्या झाडातून दूध बाहेर पडते असे झाडंसुद्धा घरात ठेवू नका. यामुळे दरिद्रतेला आमंत्रण दिल्यासारखे आहे. घराचा उत्तर आणि पूर्व दिशेला तुळस लावावी. तसेच मनी प्लॅन्ट लावणेसुद्धा शुभ मानले जाते. मनी प्लॅन्ट आग्नेय दिशेला लावणे अतिशुभ मानले जाते. मात्र ते नेहमी वरच्या दिशेला वाढेल असेच ठेवावे. ते खालच्या दिशेला येत असतील तर पैशाचा नाश होतो. घरामध्ये नेहमी आनंदी सकारात्मक वातावरण ठेवल्यास लक्ष्मीचा वास कायम राहतो. शक्य असल्यास शनिवारी घरामध्ये मीठ टाकून फरशी पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. झाडूची चुकीची जागा यामुळे सुद्धा घरातील पैशावर प्रभाव पडतो. झाडू उभा करून ठेवणे किंवा झाडू आपण ठेवलेला आहे आणि बाहेरच्या लोकांची नजर जर आपल्या झाडूवर पडत असेल तरी सुद्धा पैसा बरकत येत नाही. कारण झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून झाडू आडवा आणि आडोशालाच ठेवावा. सूर्यास्तानंतर घर झाडणे अशुभ मानले जाते. झाडू नेहमी आडवा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरील व्यक्तींची सहज नजर दिसणार नाही. सूर्यास्तानंतर झाडून काढू नये, कारण यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते. घराच्या गच्चीवर किंवा बेडच्या खाली जुने लोखंडी वस्तू, फुटलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू, भंगार साठवून चुकूनही ठेवू नका. यामुळे राहू दोषाचा प्रभाव वाढतो आणि विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो. घरात कधीही भंगार वस्तू ठेवू नका. त्या बिनाकामाच्या असतील तर त्याला लगेच घराबाहेर करा आणि ज्या वस्तू तुम्हाला आत्ता लागत नाहीत त्या नंतर तुम्हाला लागणार आहेत अशा वस्तू कपड्यांनी झाकून ठेवावे. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. वापरात नसलेल्या वस्तू घरातून काढून टाकावे. छतावर कचरा चुकूनही ठेवू नका, कारण याचा थेट परिणाम तुमच्या प्रगतीवर होत असतो, तुमच्या पैशावर होत असतो. घरात तडा गेलेले आरसे किंवा कडा तुटलेली भांडे चुकूनही ठेवू नका. चिरलेली भांडे घरात चुकूनही ठेवू नका. हे दरिद्रतेला आमंत्रण दिल्यासारखे आहे. तुटलेली भांडी किंवा तडा गेलेला आरसा त्वरित घरातून बाहेर काढावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. जागेचा अभाव असल्यामुळे बरेच लोक पायऱ्याच्या खाली स्वयंपाकघर, शौचालय, पूजाघर किंवा पैसा ठेवण्याचे कपाट ठेवतात. पायऱ्याच्या खाली यापैकी कोणतीही गोष्ट नसावी. पायऱ्याच्या खाली केवळ स्टोअरूम आपण बनवू शकता, पण तिथे मौल्यवान वस्तू कधीही ठेवू नका. पूजाघर बनवू नका किंवा किचन बनवू नका. आंघोळ केल्यानंतर बादलीमध्ये उरलेले पाणी तसेच ठेवणे किंवा बादली रिकामी ठेवणे. रिकामी बादली घरात नकारात्मकतेला आमंत्रण देते. म्हणून बाथरूममधील बादली नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेली ठेवावी किंवा ती पालथी ठेवावी. यामुळे घरातील धन विनाकारण खर्च होणार नाही. घरातील मुख्य दरवाजाला उंबरठा अवश्य बसवला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाला लाकडी उंबरठा असणे अत्यंत आवश्यक आहे. उंबरठा घरातील लक्ष्मीला बाहेर जाण्यापासून रोखत असतो आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जेला आत येण्यापासून रोखत असतो. म्हणून घराला उंबरठा असणे खूप गरजेचे आहे. रोज उंबरठ्याची पूजा करावी. यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते. जर तुम्ही मिठाची भरणी उघडी ठेवत असाल तरीसुद्धा घरातील पैसा टिकत नाही. मिठाचे भांडे उघडे ठेवणे किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात मीठ ठेवणे. साधारणतः मीठ नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे. शक्य असल्यास त्यात 2 लवंग टाकावे. यामुळे घराकडे पैसा आकर्षित होतो आणि वास्तुदोष दूर होतो. औषध आणि आरोग्य. स्वयंपाकघरात औषधं चुकूनही ठेवू नका. औषध गोळ्या स्वयंपाकघरात ठेवल्यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आजारपण वाढत जाते आणि बराच पैसा औषधोपचारावर खर्च होऊ लागतो. औषधं नेहमी स्वयंपाकघरापासून लांब दुसऱ्या खोलीत ठेवावे. घरामध्ये नेहमी कापूर जाळावा. कापूर आणि धूपबत्ती जाळल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि पैशाच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते. तर मंडळी, घरात रोज कापूर जाळावा तर मंडळी, पूजा झाल्यावर सकाळी आणि दिवा लावल्यानंतर संध्याकाळी कापूर, मिरं, लवंग, दालचिनी आणि विलायची जाळावे आणि संपूर्ण घरात याचा धूर द्यावा. यामुळे घरात पैसा टिकत नसेल, पैसा बरकत येत नसेल
तर आपल्या घरातील पैसा टिकू लागतो. हा उपाय नक्कीच करून बघा.